नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। आजचा व्हिडिओचा विषय जरा वेगळा आहे। सध्या महाराष्ट्रभरामध्ये बैलगाडा शर्यत हा अनेकांना आवडणारा विषय आहे। एखाद्या गावातील बैलगाडी शर्यत सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून यामध्ये बघायला मिळते। यामध्ये बकासूर असेल किंवा सर्जा असेल, अनेक मथुर असेल, अनेक मोठमोठे नावाजलेले नामांकित बैल असतात आणि याचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात तयार झालेत। याच धर्तीवरती खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवरती बंदी घालण्यात आली होती। मात्र मागच्या 2-3 वर्षांपासून अथक परिश्रमानंतर या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आणि संपूर्ण राज्यभरामध्ये बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा जोमाने सुरू झाली। यानंतर या बैलगाडा क्षेत्रामधील अखिल भारतीय बैलगाडा संघटना तयार झाली। संपूर्ण राज्यभरामध्ये ही संघटना कार्यरत आहे आणि याच्या माध्यमातून वेगवेगळ्या तालुक्यात असतील, वेगवेगळ्या जिल्ह्यात असतील, वेगवेगळ्या गावामध्ये असतील, या बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणावरती भरू लागले आहेत। अनेक मोठमोठी मैदान होत आहेत, यामधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे। अनेकांना रोजगार मिळाला आहे, अनेकांच्या देशी जनावरांना चांगला बाजार तयार झाला आहे, किंमत वाढलेली आहे, देशी जनावरे पुन्हा एकदा ट्रेंडिंग झालेले आहेत। आणि हे होत असताना संपूर्ण राज्यभरामध्ये आता अखिल भारतीय बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि याच बैलगाडा शर्यतीमधील या संघटनेची बैठक नुकतीच फलटण येथील एका लग्न कार्यालयामध्ये संपन्न झाली। या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयांना खरं तर त्या ठिकाणी चर्चा झाली। या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर अनेक वादावादीही झाल्याचे प्रकार समजण्यात येत आहेत। खरं तर दिवसेंदिवस बैलगाडा शर्यत ही व्यापकता वाढत चालली आहे। अनेक ठिकाणी नवनवीन मैदाने तयार होत आहेत, नवनवीन बैलगाडा मालक तयार होत आहेत, नवनवीन बैल तयार होत आहेत, छोटी वासरे तयार होत आहेत आणि अनेकांना कुटुंबातल्या प्रत्येकाला बैलगाडा शर्यत पाहायला चांगली वाटत आहेत। हे होत असताना या बैलगाडा शर्यतीमध्ये काही विघ्न संतोषी लोकही यायला लागले आहेत आणि यामुळे यामध्ये वादावादीचे प्रकारही होऊ लागले आहेत। खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती फॉलोअर्स असलेली, व्यापकता असलेली आणि दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत चाललेल्या या बैलगाडा क्षेत्र टिकवणं हे आता संघटनाची प्रमुख जबाबदारी आहे। यामध्ये अखिल भारतीय बैलगाडा शर्यत खूप मोठ्या प्रमाणावर ते व्यापक स्वरूपात काम करत आहेत। आता त्याच पातळीवरती जिल्हा पातळीवरती त्यांच्या ज्या काही शाखा आहेत, तालुका पातळीवरती शाखा आहेत, या संघटनांनी यांना ताकद देणं गरजेचं आहे आणि ही संघटना जर टिकली, हा बैलगाडा जर टिकला तर हजारोंच्या हाताला मिळालेला रोजगार असेल, त्याचबरोबर जे काही याच्या माध्यमातून देशी जनावरांना वाढलेली किंमत असेल, हे जर टिकवायचं असेल तर अखिल भारतीय बैलगाडा जी संघटना आहे ही बळकट होणं गरजेचं आहे। कारण मी पाहतोय गेल्या 25 वर्षाच्या माझ्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये संघटनेला खूप मोठी ताकद आहे आणि संघटना टिकली तर ते क्षेत्र बदनाम होत नाही, ते क्षेत्र चांगल्या प्रकारे टिकण्यास मदत होते। त्यामुळं खऱ्या अर्थाने बैलगाडा मालक असेल, त्याचबरोबर बैल पळवणारे ड्रायव्हर असेल, त्याचबरोबर मैदान भरवणारे असतील, या सर्वांनी, त्याचबरोबर युट्यूबवर चॅनल असतील, त्याचबरोबर या क्षेत्राशी जो काही जो घटक आहे, निगडीत घटक आहेत, या सर्वांनी या अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे या संघटनेला ताकद देणं गरजेचं आहे। ही संघटना टिकली, ही संघटना बळकट झाली तरच भविष्य काळामध्ये बैलगाडा शर्यत टिकणार आहे, बैलगाडा क्षेत्र टिकणार आहे। अन्यथा बैलगाडा क्षेत्र बंद पडल्याशिवाय राहणार नाही। यामुळे खरं तर या बैलगाडा क्षेत्राशी जे निगडीत आहेत या सर्वांनी ही संघटना टिकवणं गरजेचे आहे, त्या संघटनेला ताकद देणं गरजेचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं याबद्दल जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। तुम्ही जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।